येत्या 3 फेब्रुवारीला वसई विरारकरांना आपला हक्काचा महापौर आणि उपमहापौर मिळणार आहे। कारण 3 फेब्रुवारीला बैठक लावण्यात आलेली आहे आणि त्या पहिल्या बैठकीमध्ये महापौर आणि उपमहापौराची निवड होणार आहे। याबाबतचं एक पत्र सध्या जारी झालेलं आहे आणि जे पीठासन अधिकारी म्हणून पालघरच्या जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांची निवड करण्यात आलेली आहे। टाइम कुठला असणार हे अद्याप कळवलेलं नसलं तरी 3 फेब्रुवारीला दुपारी 3च्या आसपासच्या वेळ असण्याची शक्यता आहे आणि 3 वाजता महापौर आणि उपमहापौराची निवडणूक जी आहे सर्व सदस्यांच्या समोर ही पार पडणार आहे। त्यामुळे महापौर आणि उपमहापौर कोण होणार हे देखील मोठ्या चर्चेचा विषय आहे। एकीकडे बहुजन विकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरू असताना नेमकं महापौर पदाची माळ आणि उपमहापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर दुसरीकडे तिकडे भाजप जे आहेत उपमहापौर आणि महापौरची निवडणूक लढवणार का, आपले उमेदवार उभे करणार की नाही हे देखील पाहावं लागणार आहे। कारण संख्याबळानुसार बहुजन विकास आघाडीचा दावा हा प्रबळ मानला जातो, कारण 71 सीट जे आहेत बहुजन विकास आघाडीने निवडून आणलेले आहेत। त्यामुळे प्रबळ दावेदार हे बहुजन विकास आघाडीच असणार आहे। परंतु ही निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक होणार ते देखील पाहावं लागणार आहे। त्यामुळे वसई विरारकरांना तब्बल 10 वर्षांनंतर आपला हक्काचा महापौर आणि उपमहापौर मिळणार आहे।